Okay, everyone, it is lecture number 6. Okay, it is lecture number 6. So last lectureला आपण काय बघतोय ह्या ठिकाणी की विच वन युनियन सेट्स आपण प्रॉपर्टीज पाहतोय. तर ह्या ठिकाणी युनियन सेटमध्ये some properties are there. First is a commutative property, second is a associative property, and next third one is a identity property. So चला आपण ह्या ठिकाणी identity property बघायचं आहे, identity of union. So third one is that identity of union. आता identity of union property मध्ये काय आहे चला पाहूत आपण. A union empty set is equal to A युनियन एम्प्टी सेट इज इक्वल टू ए असं दिलेलं आहे. आता एम्प्टी सेट म्हणजे काय, त्या ठिकाणी कुठलाच एलिमेंट नसेल म्हणजे हा काय असतो पुराणा आपला एम्प्टी सेट असतो. ओके, मग ह्या ठिकाणी ए युनियन एम्प्टी सेट ए म्हणजे जो ए सेटमध्ये एलिमेंट आहेत तेच पुन्हा तसंच राहणार आहेत. ते एम्प्टी सेटमध्ये कुठल्याही प्रकारचा एलिमेंट नसतो. ए सेटवर किती एलिमेंट्स आहेत मुलांनो, 4 एलिमेंट्स आहेत. 1 2 3 4 एलिमेंट्स आहेत. पण एम्प्टी सेटमध्ये कुठलाच एलिमेंट त्या ठिकाणी नसतो. मग असं ह्या ठिकाणी शो करता येते फाय इज इक्वल टू इट इज अ एम्प्टी सेट. हे तुमचं एम्प्टी सेट आहे. म्हणजे तुम्ही कंबाईन करा, शेवटी तुम्हाला हेच व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, सो दॅट इज द आयडेंटिटी ऑफ युनियन. ओके, नेक्स्ट वन इज दॅट ओके इंडिपेंडेंट लॉ. independent law. Okay, in nahi independent law. Okay, next law is there. आता हे युनियन सेटचे प्रॉपर्टी आहेत. आफ्टर दॅट इंटरसेक्शन बघायचं आपल्याला. ओके, इंटरसेक्शन म्हणजे दोघातला कॉमन हा पार्ट असतो तो. ओके, सो फोर्थ वन इंडिप्टोवंट काय म्हणतो त्याला, इडटम्प्ट. ओके, इडटम्प्ट लॉ. ओके, कोणता लॉ आहे ह्या ठिकाणी बघा. आता ए युनियन ए असेल तर ह्या ठिकाणी फायनली काय असतो मुलांनो, एच असतो. तर ए सेट दोनदा घ्या तुम्ही, त्याला कंबाईन करा, शेवटी आपण तोच सेट मिळतो जो लास्ट प्रिव्हियस ए सेट आहे तो. नेक्स्ट लॉ आहे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच युनिव्हर्सल सेट. ए युनियन ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच युनिव्हर्सल सेट. ए मॅट्रिक्स ए सेट घ्यायचा, ए कॉम्प्लिमेंट सेट घेतो, ते सोडून राहिलेले आणि हा तुमचा काय असेल युनिव्हर्सल सेट असेल. ओके, देन नंतर व्ही. नेक्स्ट आहे इफ ए सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी. ही एक प्रॉपर्टी आहे. अशा रिलेटेड आपण एक्झाम्पल पाहणारच आहोत आपण. सो फक्त तुमच्या लक्षात राहू द्या, दॅट इज द प्रॉपर्टी. ओके, देन नेक्स्ट वन इट इज अ सबसेट. ओके, एक सेकंद. ओके, सॉरी. ओके, सो बी ए प्रॉपर सबसेट ए सब युनियन बी बी प्रॉपर सबसेट ए युनियन बी. ओके, हे आता काय प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीचा वापर आपल्याला पुढं लागणार आहे. सो नेक्स्ट आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. थर्ड वन इज दॅट इंटरसेक्शन ऑफ सेट. हा थर्ड ऑपरेशन सेट आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. चला इंटरसेक्शन ऑफ सेट पाहू चला आपण आता. ओके, सो लास्ट सेट इज इंटरसेक्शन ऑफ सेट पाहायचं आपल्याला. ओके, सो थर्ड वन इज दॅट इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन ऑफ सेट. आता इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे काय, दोघांत मिळून कॉमन. ओके, समजा ए सेट आहे बी सेट आहे, दोघांचा जो कॉमन पोर्शन असेल त्याला आपण ह्या ठिकाणी इंटरसेक्शन सेट म्हणतो. बघा ह्या ठिकाणी सगळ्यात सिंपल वन
हे ए इंटरसेक्शन बी अशा पद्धतीने आपण शो करता येईल. ह्या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय, एक्झाम्पल फॉर्मॅटमध्ये सांगतो, डेफिनेशन आपण नंतर बघू. सिम्पल वन आहे. ए सेट आहे 1 2 5 7 9 ओके, आणि बी नावाचा सेट आहे याच्यामध्ये 2 3 4 5 8 हे असं काहीतरी दिलेलं आहे. 2 3 4 5 8. बी सेटमध्ये 5 एलिमेंट्स आहेत, ए सेटमध्ये 5 एलिमेंट्स आहेत. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय माहिती आहे का, दोघांमध्ये कॉमन पोर्शन कोणता आहे. व्हॉट इज द कॉमन पोर्शन. ओके, हिअर कॉमन पोर्शन इज दॅट 2 2 आफ्टर दॅट 5 आफ्टर दॅट 5. ओके, हे काय आहे तुमचा कॉमन पोर्शन. जो कॉमन एलिमेंट जे आहे तो तुमचा असतो इंटरसेक्शन. ओके, सो व्हॉट द आन्सर इज 2, 5 इट इज अ इंटरसेक्शन एलिमेंट्स. ओके, ह्याला आपण इंटरसेक्शन एलिमेंट असं म्हणता येईल. आता इंटरसेक्शन एलिमेंट ह्या सिम्बॉलनं आपण रिप्रेझेंट करतो, रिव्हर्स यू किंवा उलटा यू असं म्हणू शकतो आपण त्याला. चला याची आपण डेफिनेशन बघू इंटरसेक्शन एलिमेंटचं काय आहे ते. ओके, so the intersection of two sets, intersection of two sets, intersection of two sets A and B, A and B is the set of all elements which are both in A and B. A and B. ओके, म्हणजे बोथ आर, दोघांमध्ये कॉमन सेक्शन असलेला बघा. ऑल एलिमेंट्स विच आर बोथ इन ए अँड बी, म्हणजे हे सगळं काय, ऑल एलिमेंट्स विच आर बोथ, म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, म्हणजे दोघात कॉमन असलेला पार्ट. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोघांमध्ये कॉमन पार्ट कोणता आहे 2 5 2 5. तो कॉमन सेक्शन जो असतो त्याला आपण काय म्हणतो ह्या ठिकाणी इंटरसेक्शन आपण असं म्हणता येईल. ओके, त्याला आपण काय म्हणतो इंटरसेक्शन म्हणता येतं. तर ह्या ठिकाणी इंटरसेक्शन हा जो सिम्बॉल आहे ह्या सिम्बॉल आपण काय म्हणतो अँड म्हणतो. काय म्हणतो अँड म्हणजे इंटरसेक्शन, आणि ऑर म्हणजे युनियन. ऑर म्हणजे युनियन. बघा ह्या ठिकाणी सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स, ऑल एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. ओके, हा जो अँड सिम्बॉल आहे इट इज अ सिम्बॉल ऑफ अँड. हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतो पोरांनो, इंटरसेक्शन रिप्रेझेंट करतो, इंटरसेक्शन. ओके, आणि जर समजा इथं ऑर असेल, ऑर काय रिप्रेझेंट करतो, युनियन. ऑर काय रिप्रेझेंट, युनियन. इंटरसेक्शन म्हणजे सिम्बॉल कसा आहे मुलांनो ह्या ठिकाणी असा सिम्बॉल, आणि युनियन म्हणजे सिम्बॉल कसा असेल, लुक लाईक दॅट वन. ओके, हे मात्र लक्षात ठेवा. सेट बिल्डिंग नोटेशनमध्ये आपण ह्या ठिकाणी ऑल एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी म्हणजे दोघांतला कॉमन पार्ट जो आहे तो आहे इंटरसेक्शन. म्हणजे अँड जर आला असेल स्टेटमेंटमध्ये तर आपण त्या ठिकाणी त्याला इंटरसेक्शन असं म्हणायचं आहे, आणि सिम्बॉल इंटरसेक्शन लुक लाईक दॅट वन म्हणजे ए इंटरसेक्शन बी. आणि जर समजा सेट बिल्डिंग मेथडमध्ये जर ह्या ठिकाणी ऑर आला असेल तर तो समजायचा युनियन, म्हणजे आपल्याला कंबाईन डेटा लिहायचा आहे. कंबाईन म्हणजे काय, दोन्ही सेटमधला डेटा एकत्र लिहिणे. ओके, सो नेक्स्ट वन. आता त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. सो प्रॉपर्टीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रॉपर्टी लिहून घेऊत. आता लास्ट युनियन सेटची मी प्रॉपर्टी लिहून दिलं होतं आणि सोबत एक्सप्लेन पण केलं होतं. तसंच ह्या ठिकाणी इंटरसेक्शनचं आहे. ओके, जस्ट मी प्रॉपर्टी लिहून देतोय, बघूत काय काय असेल ते. ओके, तुम्ही फक्त लक्षात ठेवा अँड आला म्हणजे इंटरसेक्शन, अँड मीन्स इंटरसेक्शन, ऑर मीन्स युनियन, हे मात्र लक्षात ठेवा. ओके, चला, some properties are there. Okay, first property, commutative property. Commutativity property. So what is the commutative property? A intersection B is equal to B intersection A. आता intersection means काय, दोघातला कॉमन पार्ट, दोघातला कॉमन. इथे लिहू वाटतं तर लिहितो मी, कॉमन एलिमेंट्स.
कॉमन एलिमेंट्स असं आपल्याला म्हणता येईल. ओके, कॉमन एलिमेंट्स. ओके, सेकंड वन इज दॅट असोसिएटिव्हिटी. असोसिएटिव्हिटी, मग असोसिएटिव्हिटीमध्ये काय असेल आता, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, सॉरी symbol look like that one, then A intersection B intersection C. Okay, then third property, phi of A is equal to phi intersection A म्हणजे empty set intersection A is equal to empty set. Okay, number 4, A intersection A means A. ओके, ह्याला इडेम्पोर्टंट लॉ असं म्हणतो, इडिम्पोर्टंट लॉ. ओके, देन 5 नंबर, A intersection A dash is equal to empty set. 6 number, if A intersection A is proper set of B, then A subset intersection B is equal to A. 7, ओके. सो ह्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, सो इट इज अ इंटरसेक्शन ऑफ सेट. आता इंटरसेक्शन ऑफ सेट तुम्हाला आता माहीत पडलं आहे. व्हॉट इज द इंटरसेक्शन सेट म्हणजे काय, दोघांतला कॉमन पार्ट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कॉमन एलिमेंट्स एकत्र घेणे. काय करणे, कॉमन एलिमेंट्स एकत्र घेणे म्हणजेच काय असतं आपलं इंटरसेक्शन ऑफ सेट असं म्हणता येईल. आता नेक्स्ट चौथी प्रॉपर्टी आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी आहे या ठिकाणी, इट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला घ्यायचं आहे. ओके, चला पाहूत आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. ओके, next one is that distributive property. Distributive property. Okay, so what is the distributive property? It is very simple one. A intersection B union C is equal to B union C, then A intersection B युनियन A इंटरसेक्शन C हे असं दिलेलं आहे. म्हणजे A आणि B C, A न B न मल्टिप्लाय करा. बघा A B मध्ये हेच सिम्बॉल असणार आहे, पुन्हा A आणि C मध्ये हाच सिम्बॉल असणार आहे, आणि दोघांमध्ये कंबाईन हा कुठे युनियन, तर दोन्ही ब्रॅकेट्समध्ये युनियन असं असेल. ओके, व्हेरी सिम्पल आहे, लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल A ने मल्टिप्लाय करा B ला, A इंटरसेक्शन B, A इंटरसेक्शन B. पुन्हा वन्स अगेन A ने C ला मल्टिप्लाय करा, A इंटरसेक्शन C, A इंटरसेक्शन C. पण ह्या ठिकाणी दोघांमध्ये कंबाईन कोण आहे, युनियन. सो दॅट्स वाय टेक अ युनियन सिम्बॉल. ओके, सो प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला समजून जाईल. खूप सोपं आहे हा सेक्शन. ओके, सो नेक्स्ट वन B. सेम बघ आता ह्या ठिकाणी A ने B ला मल्टिप्लाय करा, A टू B, A युनियन B, A युनियन B. ओके, यूज अ ब्रॅकेट. पुन्हा वन्स अगेन A ने C ला मल्टिप्लाय करा, A युनियन C, A युनियन C. ओके, हां, दोघांच्यामध्ये कोणता सिम्बॉल आहे, इंटरसेक्शन. सो दॅट्स वाय आय एम युजिंग हिअर इंटरसेक्शन. ओके, सोपं आहे, एकदम क्लिअर आहे. सो चला नेक्स्ट वन या ठिकाणी बघता येईल आपल्याला. सो ओके, डी मॉर्गन्स लॉ सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. ओके, डी मॉर्गन्स लॉ व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज द डी मॉर्गन्स लॉ, व्हेरी इझी. ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट असेल तर काय करतो, लक्ष द्या रे.
ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट, ए युनियन बी ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट, डॅश मीन्स कॉम्प्लिमेंट. ओके, सो हिअर ह्या ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट, आणि इथं बघा जर साइन युनियन असेल तर याचं उलटं इथं काय असणार आहे, इंटरसेक्शन. काय असणार आहे, इंटरसेक्शन. आता ह्या ठिकाणी दुसरी प्रॉपर्टी काय, ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लिमेंट असेल तर काय, ए बी ह्याला पण कॉम्प्लिमेंट केला, बीला पण कॉम्प्लिमेंट. जर इथे इंटरसेक्शन असेल तर इथं काय असेल मुलांनो, युनियन. संपलं, डी मॉर्गन्स थेरमही संपला. डी मॉर्गन्स लॉ, इट इज व्हेरी इझी वन. ओके, तर आपल्याला ह्या ठिकाणी चला 1 by 1 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो नेक्स्ट वन, डिफरन्शिएशन, डिफरन्स ऑफ सेट्स पाहू आपण. काय बघायचं आपल्याला, डिफरन्स ऑफ सेट असं बघता येईल. ओके, चला बघूत आपण 1 by 1 डिफरन्स ऑफ सेट. ओके, सो नेक्स्ट वन इज द डिफरन्सेस ऑफ सेट. ओके, सो इट इज अ डी मॉर्गन्स लॉ झाला. आता सम एक्झाम्पल्स आर हिअर. ओके, तर एक्झाम्पलचा आपण वापर करून थोडंसं आपण चेक करू. सोबत ऑलरेडी आपण बघितलं ए युनियन बी काय असतो, बी इंटरसेक्शन सी काय असतो. सम एक्झाम्पल्स आर इन नोटबुक, सो दॅट्स वाय वी आर गिविंग हिअर. ओके, चला नेक्स्ट बघूत आपण ह्या ठिकाणी काय असेल. एक्झाम्पल्स आर हिअर. सो फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट ए इज इक्वल टू, दे आर गिविंग अस 1 3 5 7 9. ओके, सम नंबर्स आर हिअर. सो व्हॉट इज द बी सेट, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हे असे नंबर्स आहेत. सो फाइंड ए युनियन बी. व्हॉट इज द फाइंड ए युनियन बी सांगितलं, ए इंटरसेक्शन बी, सॉरी ए इंटरसेक्शन बी. आता तुम्हाला मी आत्ता जस्ट सांगितलं होतं की ए इंटरसेक्शन बी काय असतं मुलांनो. सो व्हॉट इज द इंटरसेक्शन बी, मीन्स कॉमन पार्ट. इंटरसेक्शन मीन्स कॉमन पार्ट. सो व्हॉट इज द कॉमन पार्ट, चला क्रॉस चेक करू. 1 आहे, इट इज अ कॉमन, इट ऑल्सो कॉमन. आफ्टर दॅट 3 प्रेझेंट हिअर. नेक्स्ट वन 5, okay, also present here. Then 7 also present here. It means that A intersection B म्हणजे काय असेल पोरांनो, कॉमन पार्ट. ओके, कॉमन पार्ट. सो व्हॉट इज द सेट, 1 3 5 and 7. It is a common part, means A intersection B. ओके, इंटरसेक्शन मीन्स कॉमन एलिमेंट्स. आता तसंच आता ह्या ठिकाणी ए युनियन बी बघू. चला, ए युनियन बी म्हणजे काय, सगळे कंबाईन लिहायचं आपल्याला. पण कंबाईन लिहित असताना फोकस ऑन इट. व्हॉट फोकस, की ह्या ठिकाणी रिपीट व्हॅल्यू होऊ द्यायची नाही. इथं 1 आहे, तिथं पण 1 आहे, पुन्हा 2 आहे घेतला, 3 प्रेझेंट, 4 प्रेझेंट, 5 प्रेझेंट, 6 ऑल्सो प्रेझेंट, 7 8 and then 9. इट इज अ ए युनियन बी. हे आपल्याला असं घेता येईल. ओके, सो तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. चला सेकंड एक्झाम्पल. देर आर सम कंडिशन्स आर देअर. एक्स, ऑल एक्स इज अ फॅक्टर ऑफ 12. ओके, आणि बी नावाचा जो सेट आहे, एक्स ऑल ऑफ एक्स इज अ फॅक्टर of 18. फॅक्टर ऑफ 18. ओके, फाइंड ए इंटरसेक्शन बी. काय फाइंड आउट सांगितलं आहे, फाइंड ए इंटरसेक्शन बी. आता फॅक्टर ऑफ 12 मीन्स, ओके, फॅक्टर ऑफ 12 मीन्स काय, 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे त्याचे फॅक्टर्स असतील. ओके, मग चला आता ह्या ठिकाणी 12 जॉब करू आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गिविंग ए. सो ए सेट काढायचं आहे. आता 12ला 1 भाग जातो ना, कोण म्हणलं, 2 बेसखी 12, ठीक आहे, 3 चौक 12, नंतर 4 त्रिकोण 12, पण 5 भाग जात नाही. 5च्या वाट्यात 12 आहे का, नाही आहे. 6च्या वाट्यात आहे ना, 6 दुनी 12, आणि शेवटी 12ला 12नेच भाग जातो. सो 12 12ला 12. ओके, सो अशा प्रकारे त्याचे काय असते, हे फॅक्टर्स मीन्स काय, 12 ह्या संख्येला कोणकोणत्या नंबर्सनं डिवाइड करता येईल
ओके, किंवा सगळ्यात सोपं कोणत्या पाढ्यामध्ये आहे असं म्हणता येईल आपल्याला टेबलमध्ये. नेक्स्ट वन बी. सो व्हॉट द बी सेट इज अ फॅक्टर ऑफ 18. 18 कुठल्या पाड्यात आहेत बघा. सो 1 ऑल्सो, 92 18, 3 संग 18, 4 4 18 नाही आहे, 5 नाही, 6 सायंत्रिक 18, ओके. पुन्हा 9 2 18 आणि 18 1 18. ओके, दीज आर द 6 एलिमेंट्स आर देअर. 1 2 3 6 9 18. हे तुमचे ए आणि हा बी बी सेट आहे. मग ह्या ठिकाणी काय करतो आपण, ए इंटरसेक्शन बी सांगितलं आहे. ए इंटरसेक्शन बी मीन्स व्हॉट, कॉमन पार्ट, मीन्स कॉमन पार्ट. सो व्हॉट हियर 1 is there, also 1 is here, 2 is here, also 2 is here, 3 is here, also 3, 6 also 6. अजून 12 तिकडे कॉमन आहे का, 4 कॉमन आहे का, नाही. जो कॉमन पार्ट आहे तो का आपला सर इंटरसेक्शन. सो व्हॉट इज द कॉमन पार्ट, 1 2 3 6, 1 2 3 अँड 6. इट इज अ ए इंटरसेक्शन बी, इट इज अ ए इंटरसेक्शन बी. हे आपल्याला असं म्हणता ह्या ठिकाणी येईल. ओके, सो थर्ड एक्झाम्पल इज दॅट. सो व्हॉट इज द थर्ड एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 1 3 5 7 9 and b is equal to 2 4 6 8 and 10. okay, and find what is the find a intersection b. आता here just focus on it. intersection means common, intersection means common. आता मला सांगा दोघांमध्ये कॉमन काय आहे का, चला क्रॉस चेक करू. 1 3 नाही, 4 5 5 इथं 5 आहे का, नाही. 7 नाही, 9 नाही, ओके. 2 नाही, 4 नाही, 6 नाही, 8 नाही, 10 नाही. म्हणजे कोणच जर नसेल तर हा एम्प्टी सेट आहे. म्हणजे काय असेल, हा एम्प्टी सेट असं म्हणता येईल. म्हणजे कोणताच व्हॅल्यू कॉमन पार्ट इथं ह्या ठिकाणी नाही. सो दॅट्स वाय इट इज अ एम्प्टी सेट. हे काय कशा सिम्बॉल आहे, एम्प्टी सेटचं. किंवा ह्याला असंही म्हणता येतं, काय म्हणता येईल आपल्याला, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5 म्हणजे एम्प्टी सेट हे असं म्हणता येईल. ए इंटरसेक्शन बी मीन्स 5. हे आपण ह्या ठिकाणी असं आपल्याला म्हणता ह्या ठिकाणी येईल. ओके, येतं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आता नेक्स्ट आहे डिफरन्सेस ऑफ सेट असं दिलेलं आहे. डिफरन्सेस ऑफ सेट आहे, त्यानंतर सम एक्झाम्पल्स आणि एक इंटरवल टाईप आपला शिल्लक आहे. इंटरवल, ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल, सेमी इंटरवल, ओपन सेमी इंटरवल. सर नंबर ऑफ टाईप्स ऑफ इंटरवल्स अजूनही पेंडिंग आहेत. तर त्यानंतर मग सॉल्ड एक्झाम्पल आणि मग एक्झरसाइज. तर ह्या ठिकाणी जवळपास फर्स्ट चॅप्टर एक्झरसाइज 1.1 साठी लागणारा बराच असा पार्ट ह्या आपण संपवलेला आहे. तर बाकीचे बीट्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सो थँक्स टू वन. आणि हे जे बाकीचे जे पार्ट्स आहेत वन्स अगेन रिपीट तुम्ही काय करा, हे व्हिडिओज लेक्चर पाहत जावा, जेणेकरून तुम्हाला अजून सोयीस्कर समजेल. ओके, ठीक आहे. ओके, सो टुडे फॉर इनफ. थँक यू टू ऑल. वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. बाय एव्हरीवन.